चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज आले निळकंठेश्वरला आलेला आहे आणि इकडे बघा कितकं भारी वातावरण आहे ना, इतकं मस्त आहे की कसं, इतकं धुकं वारं. हे बघा, थांबा तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवतो. आणि इथे ना खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा. आणि ना त्याच्यात इथं अशा अनगिनत मूर्त्या आहेत. ते 1000 ते 1200 इथे मूर्त्या आहेत. पण पाऊस आणि पाऊस एवढा होता, वारं पण एवढं थंड होतं की नाही का, एवढं शक्य नाही झालं आम्हाला शूट करायला. त्यामुळे मी जेवढं शूट केलं तेवढं मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं ना कुठल्या देवाची मूर्ती नाही आहे असं नाही आहे, तर प्रत्येक देवाची मूर्ती आहे. पलीकडल्या साईडला पण खूप मूर्त्या आहेत, पण तिकडं खूप जास्त म्हणजे पाऊस होता आणि वारं पण होतं, मग तिकडल्या साईडला आम्ही गेलो नाही. इकडे बघा, आणि वेगवेगळे सीन असे दाखवलेले गेलेले आहेत, म्हणजे नाही का, जे सीन घडलेत ना ते जुन्या काळामध्ये, ते सीन असे दाखवले गेलेले आहेत. खूप छान आहे. आणि ना इथली एक स्वयंभू नीलकंठेश्वरची ना कथा आहे, नाही का, हा नीलकंठेश्वर कसा प्रभावित होऊन उत्पन्न झाला, म्हणजे नाही का, लिंगपिंड कशी बाहेर आली ते नाही का, घडलेली कथा मी तुम्हाला सांगणार आहे. की एक अधिकारी होता डोंजे गावामध्ये, नाही का, राहत होता तो. त्या डोंगरावर त्याची ड्युटी होती, आणि मी जे पुस्तक वाचले ना त्याच्यातून तुम्हाला मी हे सांगते. आणि त्याची ती ड्युटी होती तिथं, अरण्य म्हणजे जंगल होतं तिथं, त्यामुळे त्याची ड्युटी तिथे लागली होती तर तो त्या जंगलामध्ये असा तिथं ड्युटीवर होता. तर फिरत फिरत तो डोंगरावरती गेला असं बघत बघत. तर त्याला एक झाड उंच दिसत होतं, आणि ते असं झाड इतकं छान होतं, ते त्याला खुणावत होतं की डोंगरावरती येतो, खूप छान दिसते ते झाड, म्हणून असं चालत चालत पुढे गेला. आणि एवढं छान ते झाड होतं, त्यामुळे तो गेला त्या झाडाला बघत बघत. आणि तिथे गेल्यानंतर तो खूप दमला, असं उन्हाळ्याचा दिवस होता आणि त्याला खूप तहान लागली, खूप दमला तो. आणि मग त्याला कुठेच पाणी वगैरे नव्हतं. मग तो म्हटला चला, असं तो बसला एका झाडाखाली निवांत थंडगार हवेला, आणि त्याला बसल्या बसल्याच अशी झोप लागली. तर तो तिथेच असा आडवा झाला, म्हणजे झोपला. आणि त्याला झोप लागल्यानंतर ना असा आवाज आला की उठ, मला तहान लागली आहे, मला आंघोळ नाही, किती दिवस झाले, मला खूप वर्ष झाले तहान लागली, आंघोळ नाही, उठ, असा आवाज आला. तर तो डचकून उठला, आणि त्याला असं वाटलं की मलाच तहान लागली, मलाच भास झाला असेल. तर तो पुन्हा झोपला, आणि परत त्याला आवाज आला की उठ, मला तहान लागली आहे, मला आंघोळ घाल, मला पाणी प्यायचं आहे, तहान लागली आहे. तर असं परत आवाज आला. तर मग तो पुन्हा उठला, आणि मग त्याला वाटलं हे काहीतरी वेगळंच आहे, वेगळं होते नाही का, म्हणजे वेगळाच आवाज येतो मला. आणि मग तो उठला आणि चालू लागला, इकडे तिकडे पाहू लागला, कुठे काय दिसतंय का, कोण आहे का इथे, आवाज दिला कोण आहे का, कोण आहे का. तो कोणाचाच आवाज आला नाही. त्याला वाटलं कोण गुराखी वगैरे काय माणसं कोण आहे का, पण तो सगळीकडे शोधू लागला. तर त्याला कुणीच काही दिसलं नाही. तर तो असं चालत चालत पुढे गेला. अशी टणटणीची झाडं वगैरे असतात ना, ते तो बाजूला साफ करू लागला. तर त्याला अशी एक पहिल्यांदा नंदी, थोडासा नंदीची 2 टोके दिसले मातीतून वर आलेली, आणि ते दिसलीत. मग त्याने तिथं उकरायला सुरुवात केली, अशी लाकडाची फळी, तिथूनच एक अशी काठी घेतली आणि ती उकरायला सुरुवात केली. तर असं उकरून उकरून त्याला एक नंदी सापडला तिथे. आणि परत ते नंदी सापडल्यानंतर तो परत असा इकडे तिकडे झाडे करू लागला, छोटी छोटी झाडे ते इकडे तिकडे शोधू लागला. परत थोडंसं 10 पावले पुढे गेल्यानंतर त्याला थोडीशी पिंड वर आलेली दिसली. तर त्याने तिथं उकरलं, तर तिथं त्याला छोटीशी पिंड सापडली. मग त्याला असं वाटलं की हे देवाचा चमत्कार आहे. मग तो तिथं पलीकडल्या साईडला एक वस्ती आहे, धनगर वस्ती म्हणून, तिथं त्या वस्तीवर गेला, एक कळशी भरून पाणी आणलं आणि पिंडीवर घातलं. तिथेच फुलं झाडांची फुले तोडली, पिंडीला वाहिली, आणि ध्यान करत बसला तिथेच. तो त्याने ध्यान केलं तिथंच. आणि मग नंतर खूप वेळाने तो परत कळशी द्यायला धनगर वस्तीवर गेला, आणि सगळ्यांना विचारू लागला की इथे काही पहिलं वर्षाचं काही जुन्या परंपरेचं काही छोटंसं काही होतं का, इथे मंदिर वगैरे होतं का जुनं, शिवाजी महाराजांच्या म्हणजे कुठल्या काळातलं वगैरे काही मंदिर होतं का. तर ते सगळी लोक म्हणू लागली की नाही, आम्हाला काय माहिती नाही वगैरे, असं सगळं म्हणू लागले. नंतर मग तो त्यांना सगळ्यांना सांगू लागला, असं असं झालं आहे नाही का, मला मूर्ती वगैरे सापडली आहे, पिंड सापडली आहे, मी तिला पाणी वगैरे हे करून फुलं वगैरे वाहिली आहेत. तर अशा प्रकारे तिथं त्याला स्वयंभू म्हणजे प्रकट झालेली ती मूर्ती, त्यामुळे ती खूप प्रचलित आहे आणि सगळं असं पावणारा देव आहे तो. तर अशी म्हणजे आहे अजून पुढं पण खूप कथा आहे त्याची, पण हे एवढं मी तुम्हाला सांगते. हे बघा इथं कसं झालं आहे, किती म्हणजे कुठला सीन आहे, हे बघा सगळं पकडलं आहे त्याला असं. आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, ते मस्त आहेत. आणि हे म्हणजे पुण्यापासून ती 40-45 किलोमीटर आहे बघण्यासाठी, पण
खूप छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि माझा मुलगा पण, त्याला पण बघून खूप भारी वाटलं. आणि नंतर मग थोडं थोडं काही दिवसांनी सगळ्यांना सांगून त्यांना काय ते म्हणतात, त्यांना चमत्कार झाला होता देवाचा. त्यामुळे तो देव त्यांना स्वतः साक्षात्कार दिला होता देवाने. त्यामुळं त्यांनी नंतर हळूहळू नाही का छोटं मंदिर बांधलं आणि मग तिथे लोक येऊ लागले डोंगरावरती. त्यामुळं असं ते पुढं त्याचं वाढत गेलं मंदिराचा सगळा पसारा. आता खूप मोठा आहे डोंगरावर, खूप मोठं म्हणजे आहे त्याचं हे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.